महागाव तालुक्यातील मोरत परिसरात रेती तस्करांचा उच्छाद पुन्हा एकदा समोर आला आहे. पूस नदी पात्रात सुरू असलेला बेकायदेशीर रेती उपसा रोखण्याकरिता गेलेल्या पोलीस पथकावर रेती तस्करांनी थेट हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक जखमी झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता पोलिसांनी 2 राऊंड फायर करावे लागले. नेमकं काय घडलं आहे पाहूया सविस्तर. महागाव तालुक्यातील मोरत गावाजवळ पूस नदी पात्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रेती उपसा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने घटनास्थळी धाड टाकली. रेती तस्करांना अडविण्याचा प्रयत्न करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे यांच्यावर रेती तस्करांनी अचानक हल्ला केला. हल्लेखोरांनी पोलिसांवर दगडफेक आणि मारहाण केल्याने परिस्थिती चिघळली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच स्वतःच्या बचावासाठी पोलिसांनी 2 राऊंड हवेत फायर केले. या गोळीबारात एक रेती तस्कर जखमी झाला. या हल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंभोरे हे देखील जखमी झाले. दोघांनाही तात्काळ उपचारासाठी पुसद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून 3 आरोपी अद्याप फरार आहेत. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास महागाव पोलीस करीत आहेत. रेती तस्करी रोखताना पोलिसांवर थेट हल्ला होणे ही गंभीर बाब असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहेत. या प्रकरणातील फरार आरोपींना लवकरात लवकर अटक होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.